नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. मुंबई मंडळाची लॉटरी निघालेली आहे. त्या लॉटरीमधल्या आपण ज्या ठिकाणी जास्तीत जास्त सदनिका अवेलेबल केलेल्या आहेत, अशा सदनिकांची आपण माहिती बघत आहोत. जेणेकरून आपल्याला जेव्हा ॲप्लिकेशन करायचं आहे, ॲप्लिकेशन करताना आपल्याला त्या गोष्टींची नक्की फायदा होईल, की ॲप्लिकेशन करावं की न करावं. तर चला तर मग आज आपण एक नवीन स्कीम बघतोय. मुंबई मंडळाच्या ज्या 2640 घरं आहेत, त्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम चालू असलेल्या सदनिकांचा तपशीलमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्येच ज्या सदनिका आहेत सगळ्यात जास्त फ्लॅट्स असणाऱ्या सदनिका आहेत. बाकी काही सदनिकांच्या किंवा स्कीमच्या आपण व्हिडिओ बनवलेल्या आहेत चॅनलवर, तुम्ही त्या नक्की बघू शकता. आज आपण बघतोय की 534 नंबरची जी स्कीम आहे, बिल्डिंग नंबर 16 पॉकेट नंबर 7 हरियाली गाव कन्नमवार नगर विक्रोळीची, आणि ती अत्यल्प उत्पन्न गटासाठीची आहे, कारण त्याचा एरिया सुद्धा कमी आणि प्राइस सुद्धा बाकीच्या स्कीमच्या मानाने कमी आहे. अनामत रक्कम सुद्धा 25,590 आहे. 25,000 रुपये अनामत रक्कम आणि 590 जी आहे तुमची अर्जाची शुल्क रक्कम आहे. ह्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आपल्याला जागा अवेलेबल दिसत आहे. 45 जागा ह्या जनरल पब्लिकसाठी आहे. टोटल 86 जागा आहेत. प्रत्येक जी रिझर्वेशन कॅटेगरी जर आपण बघितलं तिच्यासाठी ॲटलिस्ट एक तरी जागा अवेलेबल केलेली आहे. चला तर मग ह्याच्या डिटेल्स आपण बघूया, कारण जे ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे ती 30/4/2026 आहे. आज 19/4/2026 आहे. 10-11 दिवसाचाच कालावधी आहे. ऑनलाईन अर्जासाठी तर 10 दिवस आहे आजच्या डेटपासून. तर लवकरात लवकर जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर स्कीमची माहिती चेक करा आणि मगच ॲप्लिकेशन करा. तर ह्या स्कीमबद्दल माहिती बघितली आपण की तिची प्राईज असेल, EMD असेल किंवा टोटल टेनमेंट आहे. याचं लोकेशन ऑलरेडी कन्नमवार नगरमध्येच, हे पूर्ण जो विक्रोळीचा ईस्टवाला भाग आहे, कन्नमवार नगर हे पूर्ण जे कन्नमवार नगर आहे त्यामध्ये ह्या ठिकाणी त्या बिल्डिंगचं लोकेशन आहे. जर आपण लेआउट बघितला ह्या बिल्डिंग किंवा कन्नमवार नगरचा, तर ह्या ठिकाणी ते पॉकेट 7 आहे. हा जो एक्सप्रेस वे आहे, ओके, त्या एक्सप्रेस वेला लागूनच हे सगळं कन्नमवार नगरचा एरिया आहे, जो म्हाडाच्या अंडर बऱ्यापैकी ज्या बिल्डिंग आहेत त्या म्हाडाकडून डेव्हलप होत आहे. याच्या आधी आपण बऱ्याचशा स्कीम बघितल्या त्या ह्याच एरियामधल्या आहे, आणि आत्ताची जी स्कीम आहे ती पॉकेट नंबर 7 हे वाला जे पॉकेट आहे, तर ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आहे ती जी ह्या स्कीमसाठी अवेलेबल केलेली आहे. तर ते लोकेशन जर आपण बघितलं तर हे लोकेशन आहे. आपण जर झूम आउट केलं तर मॅप्सवर हा तो कन्नमवारेकरचा जो काही ग्राउंड आहे तो, आणि ह्या ठिकाणी ती बिल्डिंग आहे. सध्याची जर आपण गुगल मॅप्सवर जर आपण चेक केलं तर ह्या इमेजेस जवळपास 2024 नोव्हेंबरच्या आहेत, म्हणजे जवळपास 1.5-2 वर्षापूर्वीच्या इमेजेस आहे. तर ह्या इमेजमध्ये जर आपण बघितलं तर हे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती त्यावेळेस. तर आजच्या कंडिशनला बऱ्यापैकी ह्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं असेल. तर ह्याचं कम्प्लिशन कधी आहे, किंवा आपण जर लोकेशन बघितलं तर ह्या बाजूला भांडूप असेल, मुलुंड असेल, जो या बाजूला घाटकोपरचा एरिया आपल्याला दिसेल, मानपूर आहे. तर असं कनेक्टिव्हिटी, किंवा बाजूला जर बघितलं तर पवई, चांदिवली, तुंगा व्हिलेज, जे काही IT पार्कचा एरियासुद्धा जवळच आहे. ओके, विक्रोळी म्हटल्यावर फेमस लोकेशन आहे मुंबईमधलं. याचा डिटेल्स आपण बघतोय की रजिस्ट्रेशनच्या नंबरनुसार ह्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे 27/3/2026ला. हा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. सध्या याचं प्रपोज कम्प्लिशन जे दिलेलं आहे म्हाडाच्या वेबसाईटवर, ते 2032 पर्यंत हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे. आणि प्रोजेक्ट जो डेव्हलप होतोय तो म्हाडाकडूनच डेव्हलप होतोय. ओके, आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे ह्या प्रोजेक्टवर. बिल्डिंग जर बघितली तर पॉकेट 7 मधली बिल्डिंग नंबर 16 आहे. टोटल 23 फ्लोअरची बिल्डिंग आहे. त्याच्यातले 22 फ्लोअर जे आहेत ते हॅबिटेबल म्हणजेच की रेसिडेन्शियल फ्लोअर आहे. एक फ्लोअर स्टिल्ट आहे. ओके, आणि पार्किंग डिटेलबद्दल जर आपण बघितलं तर सध्या 12 4 व्हीलर पार्किंग या ठिकाणी अवेलेबल दिसत आहे. फ्लॅट जर बघितले तर टोटल 86 फ्लॅट आहे, जे पूर्णची पूर्ण बिल्डिंग म्हाडाने या स्कीममध्ये अवेलेबल केलेली आहे. ओके, तर 86 फ्लॅटसाठी 12 टोटल नंबर ऑफ पार्किंग सध्या महारेरावर दिसत आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर हे कन्स्ट्रक्शन फेज 6 आहे त्या कन्स्ट्रक्शनमधली, आणि ती 32ला कंप्लीट होणार आहे. ओके, ह्यात लेआउट आहे. तर लेआउटमध्ये आपण बघतो की अशा प्रकारचा त्याचा जो लेआउट आहे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन या ठिकाणी आहे. बाजूला 12.20 मीटरचा वाईड रोड आहे.
ह्या बाजूला सुद्धा एक मोठा असा 18.30 मीटरचा वाईड रोड आहे. जो कनेक्टिव्हिटी ह्या मेजर जो एक्सप्रेसवे आहे, त्या एक्सप्रेसवेला चांगली कनेक्टिव्हिटी आहे. आजूबाजूचा एरियासुद्धा बऱ्यापैकी प्लॅन डेव्हलप होत आहे. ज्याचं कन्स्ट्रक्शन किंवा लेआउटमध्ये जर आपण बघितलं तर प्रॉपर प्लॅनिंगने तो एरिया डेव्हलप होतोय. तर ॲक्चुअल आपण त्याचा जो फ्लोअर किंवा जो फ्लॅटचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे ते आपण बघणार आहोत. अशा प्रकारचे फ्लॅट असणार आहेत. हा एंट्रान्स लॉबी आहे, या बाजूला लिफ्ट आहे किंवा स्टेअरकेस आहे. ओके, इथे जर आपण बघितलं तर ह्या बाजूला हा लिव्हिंग रूमचा एरिया आहे. इथून एंट्रन्स आहे डोर. ह्या बाजूला एक लिफ्ट आहे, ते एंट्रन्स आहे. किचन, या ठिकाणी वॉश बेसिन आहे. सिंक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी बाथरूम आहे. ओके, वॉशरूम, बाथरूम आणि हा जो एरिया आहे लॉबीचा एरिया पॅसेज दिलेला आहे, त्याच्या बाजूलाच किचन आहे आणि हा डोर जो आहे तो बेडरूमचा आहे. ओके, ह्या लोफ्ट सुद्धा दिलेला आहे, बेडरूमला अवेलेबल केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला बाल्कनीचा कुठेही एरिया मेन्शन केलेला दिसत नाहीये. बाल्कनीचा एरिया दिसत नाहीये. प्लॅन व्यवस्थित आहे. लिव्हिंग रूम आहे किंवा किचन च्या बाजूला इकडे बाथरूम आणि वॉशरूम आहे, सिंक आहे, बेडरूम आहे. पण बाल्कनीचा एरिया कुठेही स्पेसिफिकली मेन्शन केलेला नाहीये. ओके, तर अशा प्रकारचा एरिया आहे. आपण जर बघितलं तर स्टिल्ट प्लस 22 फ्लोअर असे टोटल 23 फ्लोअर आहे. जवळपास एका जो फ्लोअर आहे त्याला 4 फ्लॅट अवेलेबल करून दिलेले आहेत. सगळे सेम स्ट्रक्चर दिलेलं आहे. स्टेअरकेस ह्या बाजूला दिलेला आहे, 2 लिफ्ट अवेलेबल केलेलं आहे. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे फ्लोअरचं. ओके, तर याचा जो आपण स्क्वेअर फूट एरिया बघितला तर 28.97 म्हाडाने जो अवेलेबल केलेला आहे. कार्पेट एरिया त्याचं जर आपण बघितलं तर 311 स्क्वेअर फूटचा एरिया होतो. कन्नम नगरमधलं जे सध्याचं मार्केट आहे 22,000 रुपये स्क्वेअर फूटचा जो ॲव्हरेज रेट आहे त्यानुसार ह्याची प्राईस जर बघितली तर जवळपास 68 लाखाच्या आसपास होतंय. तर हे एक्झॅक्ट एवढ्या त्याचं व्हॅल्युएशन नसणार आहे. म्हाडाने जी प्राईस अवेलेबल केलेली आहे ती जवळपास 50 लाखाच्या आसपास आहे. तर म्हाडाची बिल्डिंग असल्यामुळे किंवा म्हाडाने डेव्हलप केल्यामुळे त्याची जी ॲक्च्युअल प्राईस आहे ती डिपेंड आहे की किती ॲमेनिटीज अवेलेबल केलेल्या आहेत किंवा बाकी जे कन्स्ट्रक्शन आहे त्याचे जे काही क्वालिटी असेल किंवा इंटरनल जे काही मटेरियल यूज झाले त्यानुसार पण आहे किंवा आजूबाजूला किती ॲमेनिटीज त्या बिल्डिंगसाठी अवेलेबल केलेलं आहे त्यावर पण डिपेंड आहे. कारण प्रायव्हेटच्या रेट आणि बाकी नॉर्मल रेटला कंपॅरिझन करून हे ॲव्हरेज रेट 99 एकरने शेअर केलेले असतात. तर आपण जरी 68 पकडलं तरी वरचे 8 लाख रुपये आपण जरी कन्सिडर केले तरी 10 लाखाच्या आसपास प्रॉफिटेबल हा फ्लॅट म्हाडाकडून अवेलेबल केलेला आहे. तर जर आपल्याला माहिती आवडली आपण नक्की साईट व्हिजिट करा, लोकेशनची कनेक्टिव्हिटी बघा आणि ॲप्लाय करू शकता जर आपल्याला योग्य वाटलं तर. 1 BHKचे फ्लॅट आहेत. एरिया 311 स्क्वेअर मीटरचा आहे. छोट्या फॅमिलीसाठी ओके आहे. पण याचं जे कंप्लिशन आहे ते 2032 म्हणलं तर अजून 6 वर्षाचा कमीत कमी कालावधी या कंप्लिशनसाठी आहे. जर तुम्हाला माहिती आवडली ते नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी तुमचे फ्रेंड, फॅमिली मेंबर जर ॲप्लिकेशन करत असतील म्हाडाच्या लॉटरीसाठी तरी नक्की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.